सोशल मीडिया, व्हॉट्सॲप आणि फेसबुक या माध्यमांचा सकारात्मक वापर कसा होऊ शकतो याचं उत्तम उदाहरण माहूरच्या जगदंबा हायस्कूलच्या 89च्या माजी विद्यार्थ्यांनी घालून दिले। तब्बल 46 वर्षांनंतर हे सर्व विद्यार्थी एकत्र आले आणि त्यांचा स्नेहमिलन सोहळा माहूरच्या जगदंबा हायस्कूलमध्ये अत्यंत आनंददायी वातावरणामध्ये पार पडला। 78-79 या वर्षात शिकत असलेले हे माजी विद्यार्थी गेल्या 6 महिन्यापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना शोधत होते। या माध्यमांचा किती चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो हेच त्यांनी यातून दाखवून दिले। या ऐतिहासिक स्नेहमिलन सोहळ्यामागे प्रामुख्याने राजश्री फलटणकर यांनी वेळोवेळी केलेलं मार्गदर्शन, माजी विद्यार्थी प्रकाश जगत आणि संजय रामकृष्णराव कुलकर्णी यांनी निर्माण केलेली सकारात्मक ऊर्जा तसंच सर्वांना एकत्र आणण्याची त्यांची नियोजनबद्धता यांचा मोठा वाटा होता। सुधीर देव यांचं उत्कृष्ट नियोजन आणि किरण तळेगावकर आणि विजय भोपी यांच्या सहकार्याने हा सोहळा यशस्वी झाला। इतक्या वर्षानंतर हे सर्व जुने मित्र एकत्र आल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद अश्रू तरळत होते। शंकर आठवड, प्रदीप कान्नव, विजय कोरडकर, भारत बेहरे, राजेंद्र देशमुख, जगदीश पांडे, सीमा देशमुख, मंगल देशपांडे, हिमाचल जोशी, लता कान्नव, सुनीता कान्नव, दया पांडे, बेबी तुंडलवार, लता कपाटे, विमल पवार आदी अनेक माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यावेळी उपस्थित होते। स्नेहमिलन सोहळ्यामध्ये अनेकांनी आपल्या जीवनातील खडतर प्रवास आणि यशस्वी भूमिकांची मांडणी करत आपले अनुभव कथन केले। तब्बल 2 दिवस चाललेल्या या सोहळ्यामध्ये त्यांनी माहूरच्या श्री रेणुका देवीचे, श्री दत्त मंदिराचे आणि परिसरातील इतर धार्मिक स्थळांचं दर्शन घेतलं। जगदंबा हायस्कूलचे सध्याचे मुख्याध्यापक जाधव यांनाही यावेळी आमंत्रित करण्यात आलं आणि या 46 वर्षापूर्वींच्या विद्यार्थ्यांनी त्यांचा सानंद सत्कार केला। इतक्या वर्षानंतर आपण भेटत आहोत, ही कदाचित एक ऐतिहासिक पर्वणी आहे, अशा भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केल्या। माहूरगडावर जाऊन श्री रेणुका मातेचं दर्शन घेतल्यानंतर संस्थानचे व्यवस्थापक चंद्रकांत भोपी यांनी या सर्वांचा सत्कार केला। ते देखील हा सर्व प्रकार पाहून भावुक झाले होते। राजश्री फलटणकर यांनी वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शनामुळे आणि माझ्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केलेल्या सकारात्मक ऊर्जेमुळेच हा ऐतिहासिक सोहळा पार पडल्याचं सर्वांनी सांगितलं। एकमेकांचा निरोप घेताना सर्वांच्या डोळ्यात अश्रू दिसत होते। पुन्हा एकदा आपण सर्वजण भेटू असं म्हणत सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला। प्रतिनिधी सचिन जाधव, NTV न्यूज मराठी, नांदेड।